अंमळनेर शहराला नव्हे तर अंमळनेर तालुक्याला आज पूज्य साने गुरुजी, संत सखाराम महाराज असं एक सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. मात्र या अंमळनेरच्या पावनभूमीला आज जर बघितलं गेलं, राजकारण तर जाऊच द्या, परंतु विविध कारणांनी अंमळनेर नेहमी चर्चेचा विषय ठरला आहे. आज या सध्या घडीला अंमळनेरमध्ये जो वेश्या व्यवसाय सुरू झालेला आहे, याला शेकडो वर्षाची परंपरा आहे. मात्र या वेश्या व्यवसायावरनं आज अंमळनेरचं वातावरण ढवळून निघालेलं आहे. नेमकं काय वेश्या व्यवसाय, काय अंमळनेरला किती वर्षाचा इतिहास लाभलेला आहे, काय घडामोडी घडलेल्या आहेत, याबाबत आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. अंमळनेर येथील अतिशय आदर्शमय समजल्या जाणाऱ्या साने गुरुजी महाविद्यालयाचे संदीप घोरपडे अभ्यासू व्यक्तिमत्व आज आपल्या व्यासपीठावर आहेत. आज आपण या विषयावर त्यांच्याशी आज हिजगूत करणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. तर वेश्या व्यवसाय म्हटलं गेलं की समाजामध्ये एक वेगळा दृष्टिकोन, वेगळी नजर, म्हणजे वेगळ्या अँगलने बघितलं जातं. मला सांगा, आज आपला भारत देश, म्हणजे असं म्हटलं जातं की भारत हा सांस्कृतिक वारसा आणि सांस्कृतिक म्हणजे संस्कृती जोपासल्यासारखं जगामध्ये आपल्या भारताचं नाव वेगळं आगळं वेगळं घेतलं जातं. म्हणजे सांस्कृतिक वारसा असलेलं आपलं भारत देश, म्हणजे सर्व धर्म सर्व जातींनी नटलेला आपला भारत देश गणला जातोय. त्यातल्या त्यात आपल्या भारतातला इतिहास जर बघितला तर वेश्या व्यवसायाला सुद्धा कित्येक वर्षाचा इतिहास लाभलेला आहे. नेमकं या इतिहासाबद्दल काय सांगाल? वेश्या व्यवसाय किंवा वेश्यागमन किंवा माणसाचं गैरवर्तन असं तुम्ही म्हणाल तर याला इतिहासाचा दाखला देण्याऐवजी मी तर परंपरेचा दाखला देईल. अनेकदा असं म्हटलं जातं की तुम्ही पुण्यकर्म केलं तर तुम्हाला स्वर्गात जागा मिळेल, आणि स्वर्गात जर तुम्ही गेलात तर तुम्हाला रंभा आणि उर्वशी मिळतील. मग रंभा आणि उर्वशी ह्या काही तुमच्या लग्नाच्या बायका नाहीत, त्या कोण आहेत? म्हणजे तिथून तुम्हाला आमिष दाखवलं जातं वेश्यागमनाचं. आणि भारतातला इतिहास म्हणाल तर हा समूहामध्ये राहणारा समाज निर्माण झाला. त्यापूर्वी तो अतिशय मुक्तपणे संचार करत होता. समूहात राहायला लागला, मग समूहामध्ये मालकी आली, आणि जिथे मालकी आली ती मालकी तुम्हाला ठरवायला लावते की ही माझी बायको, मग ही माझी मालमत्ता. त्यामुळे माझ्या बायकोकडे कोणी गैरनजरेने पाहायचं नाही, किंवा मी दुसऱ्याच्या बायकोकडे गैरनजरेने पाहायचं नाही, वाईट नजरेने पाहायचं नाही. हे सामाजिक निर्बंध आले. आणि मग या निर्बंधांचं उल्लंघन केव्हा व्हायला लागलं तर मी सांगेल तुम्हाला, जिथून राजे रजवाडे युद्धाला सैन्य न्यायला लागले. मग आता सैन्य सोबत गेलं, त्या सैन्यासोबत काही कुटुंब जायचं नाही. मग त्या सैन्याची पोटाची भूक तर भागवल्या जायची, पण जेवढी पोटाची भूक आवश्यक आहे शरीराला, मानवी मनाला, तेवढीच लैंगिक भूक देखील अत्यावश्यक आहे. आणि मग ती लैंगिक भूक भागवण्यासाठी राजे रजवाड्यांनी केलेली जी सोय होती त्याला वेश्यालय म्हटलं जायचं. मग मी हे फक्त भारताचंच सांगत नाही, ब्रिटिशांनी जिथे जिथे आपल्या वसाहती स्थापन केल्या किंवा सैनिकांच्या रेजिमेंट तयार केल्या, तर 100 रेजिमेंट मधल्या 100 सैनिकांच्या पाठीमागे 12 वेश्यांची व्यवस्था केलेली होती इंग्रज सरकारने. तर जिथे कुटुंबाशिवाय किंवा पत्नीशिवाय राहणाऱ्या माणसांचा समूह आहे तिथे वेश्या व्यवसाय होतो. मग हे झालं सैनिकांचं, हे झालं ब्रिटिश राजवटीतल्या यांचं. त्या पलीकडे जाऊन मग या गोष्टींचा काही लोकांना छंद असतो. मग त्या छंदाची उदाहरणं मी तुम्हाला सांगेल की बाजीराव मस्तानी, बाजीरावाची लग्नाची बायको घरात, आणि मस्तानी मात्र त्याने आणलेली किंवा ठेवलेली. अकबर बादशाहच्या जनान खान्यामध्ये अधिक आवडीची पत्नी म्हणून जोधा अकबर मानल्या गेली. मग ती कशी आली? ती काय वेश्या व्यवसाय होता का? तर नाही. म्हणजे पुरुषांनी केला तो व्यभिचार असूनही तो तुमचा अधिकार, आणि स्त्रीने गरजेतून, अडचणीतून किंवा तिची मजबुरी असेल त्या मजबुरीतून केलेला व्यवसाय त्याला तुम्ही वेश्या व्यवसाय म्हणतात. मला वाटतं वेश्या व्यवसाय हा वेश्या व्यवसाय नसून त्या त्या काळची त्या त्या माणसांची गरज आहे. आणि तुम्ही जर एकूण भारताचा इतिहास पाहत पाहत अंमळनेर पर्यंत आलात तर जिथे जिथे कामगार आहेत, म्हणजे मुंबईमध्ये कोकणातून आलेला कामगार घरापासून दूर राहिला 6 महिने 3 महिने, पत्नीशिवाय त्याची शारीरिक भूक भागवायची असेल तर त्याला वेश्यावस्तीला शरण जायचंय. मग अशा कामगारांच्या
ठिकाणांना म्हणजे कलकत्ता असेल, मुंबई असेल, सोलापूर असेल, अशा ठिकाणी जिथे जिथे कामगारांची संख्या जास्ती आहे तिथे वेश्यालये किंवा वेश्यावस्ती तुम्हाला उभी ठाकलेली दिसेल. आणि त्याच अनुषंगाने अंमळनेरला 100 ते 125 वर्षाचा इतिहास आहे. आणि माझ्या नजरेतून अंमळनेरमध्ये कामगारांची पण संख्या मोठी होती. विप्रोचे कामगार असतील, प्रताप मिलचे कामगार असतील, या कामगारांच्या संख्येमुळे देखील अंमळनेरला वेश्यालय किंवा वेश्यावस्ती उभी राहिली असेल. आणि तिचा इतिहास आजचा नाही तर 125 वर्षाचा आहे. त्या वेश्यावस्तीतल्या घरांचे जर तुम्ही सातबारे उतारे पाहिले तर त्यांच्या नोंदी ह्या अति प्राचीन आहेत. एकंदरीत तुमच्या सांगण्याच्या ओघामध्ये असं लक्षात येत आहे की भारत नव्हे तर अंमळच्या सुद्धा समाजाचा म्हणजे समाजाच्या उतरंडीसाठी हा म्हणजे वेश्या व्यवसाय आवश्यक आहे. आवश्यक आहे मी यासाठी म्हणतो. म्हणजे आजचं जर तुम्हाला म्हणजे पुराण काळातलं किंवा जुनं उदाहरण देण्याऐवजी मी जर तुम्हाला आजचं उदाहरण दिलं, आज तुम्ही अंमळनेर तालुक्यातल्या कोणत्याही खेडेगावात जा, संध्याकाळी 30 ते 40 युवकांचा गट बसलेला दिसेल मोबाईलमध्ये बोटं घालताना. आणि त्यांचा वयांचा आकडा सरासरी 25 ते 35 पर्यंतचा आकडा आहे की वय 35 होईपर्यंत त्यांची लग्न झालेली नाही. मग अशा मुलांच्या शारीरिक गरजा पूर्ण होण्यासाठी मला वाटतं या सामाजिक उतरंडीमध्ये वेश्या त्या युवकांच्या मनातील लैंगिक भावनांचा निचरा करण्यासाठीच एक ठिकाण आहे. मी त्याला वाईट मानत नाही. पण एकीकडे हाच व्यवसाय बंदी व्हावा म्हणून मोर्चे काढले जात आहेत, बैठकी घेतल्या जात आहेत, म्हणजे एक वातावरण निर्मिती केली जाते. याबद्दल सध्याच्या परिस्थितीला जे होतंय आपण अनुभवलेलं आहे, स्वतः प्रत्यक्ष त्या मोर्चामध्ये असाल किंवा बैठकींमध्ये असाल, म्हणजे प्रत्यक्ष तिथे जाऊन किंवा वेश्यालयामधल्या त्या भगिनींशी चर्चा केली असेल, एकंदरीत काय सांगाल तुम्ही याच्याबद्दल? बघा, मला एक आठवतं, अंमळनेर मधली वेश्यावस्ती बोरी नदीच्या काठावर होती. बोरी नदीच्या काठावरच्या वेश्यांना हाकून लावण्यासाठी, का हाकललं मला त्या खोलात जायचं नाही, पण त्यांना हाकून लावण्यासाठी रात्री 2 वाजता दगडफेक, त्यांच्या घरांची जाळपोळ, दरवाजांवर लाता, त्या वेश्यांना भीतीखाली, दडपणाखाली तिथून हाकलून लावलं. मला वाटतं या वेश्यावस्तीच्या आजूबाजूला काही नागरी घरं आहेत आणि त्या नागरिकांच्या काही अडचणी आहेत. काय अडचणी आहेत? तर त्यांचं म्हणणं आहे की आमची कुटुंब या वेश्या व्यवसायात नाही, पण आलेल्या बाहेरगावच्या गिरायकाला माहिती नाही, त्याला फक्त वस्ती माहिती आहे. तो कोणत्याही दारावर जाऊन थाप मारतो आणि ते घर मात्र सभ्यगृहस्थाचं असतं किंवा सभ्य गृहिणीचं असतं. त्यांना तो मानसिक त्रास होतो. नंबर 2, त्या रहिवाशांचं म्हणणं असं आहे की आम्ही ज्या एरियात राहतो आमच्या मुलामुलींचे लग्न जमण्यासाठी अडचणी येतात, नव्हे आमच्या दिलेल्या मुली ज्या गावी गेल्यात तिथे सासरी त्यांना टोमणे मारले जातात की तुम्ही वेश्यावस्तीत राहतात. आणि हा त्यांचा कौटुंबिक हिंसाचार या वस्तीच्या मुळे होतो. त्या पलीकडे जाऊन ते काही आरोग्यविषयक तक्रारी करतात की या वेश्यावस्तीमध्ये वापरले जाणारे कंडोम गटारीत फेकले जातात, गटारीमध्ये पाणी तुंबलं की ते कंडोम वरती येतात, त्यांना लहान मुलं हाताळतात, किंवा एड्स बाधित रुग्ण या वेश्यावस्तीत येत असतील, त्यांनी हाताळलेल्या वस्तू आमच्या गल्लीत येतात, आम्हाला रोगराईची बाधा होऊ शकते, यामुळे देखील त्यांचा रोष आहे. आणि मग दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर या वेश्यावस्ती हटाव्यात यासाठी असं दबक्या आवाजामध्ये काही चर्चा आहे की त्या वेश्यांची आता ही शेवटची पिढी आहे. म्हणजे त्या वस्तीमध्ये जर तुम्ही चक्कर मारलात तर तुमच्या लक्षात येईल की वयोवृद्ध स्त्रिया वेश्या व्यवसाय करतायत आणि त्यांच्या तोंडून ऐकलं तर तुम्हाला नक्कीच जाणवेल की त्यांची ही शेवटची पिढी आहे. मग अशा या पिढीतल्या त्यांच्या टोलेजंग इमारती आपल्या घशात घालण्यासाठी किंवा आपण त्या बळकाव्यात यासाठी ही माणसं मोर्चा काढतात आणि आमच्या इमारती कवडीमोल भावाने विकत घेण्यासाठी हे आमच्यावर दबाव आणतात, आमचा वेश्या व्यवसाय बंद पाडण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतात किंवा समाजामध्ये भडकावतात. आजपर्यंत 125 वर्षात कोणत्याही कुटुंबाला आमच्याकडून त्रास झाला नाही असं वेश्यावस्तीतल्या त्या जाणकार महिलांचं म्हणणं आहे आणि त्यांनीच हा आरोप देखील केलेला. दुसरीकडे जर पाहिलं की त्यांचं पण असं म्हणणं आहे की ज्या वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांचं असं म्हणणं आहे की आमच्यामुळे समाज हा सुरक्षित आहे. कारण एकीकडे जर चित्र पाहिलं तर आज तरुण मुलगा, आपणच म्हटलं की म्हणजे, आणि ते पण चित्र स्पष्ट दिसतंय, 30 वर्ष होतंय, 35 वर्ष होतंय, तरी त्या तरुणाचं लग्न होत नाही. म्हणजे जशी आपल्या पोटाला भूक असते तशीच त्याची लैंगिक पण भूक असते. मग ती शमवण्यासाठी कदाचित हा वेश्या व्यवसाय हा उपयोगी ठरतोय. म्हणजेच त्यांचं एकीकडे म्हणणं आहे की आमच्यामुळे जे बलात्कार आहेत, म्हणजे समाजामध्ये जो विचार आहे तो म्हणजे बऱ्यापैकी कमी झालेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. काय सांगाल याच्याबद्दल तुम्ही? बघा, पुन्हा एकदा मी त्याच रस्त्यावरील जिथे जिथे
सैन्याची छावणी पडली, तिथे तिथे त्या सैनिकाच्या अंगी असलेल्या प्रचंड ऊर्जेला युद्ध नसलं तर वाव नसतो, आणि त्याची ऊर्जा वापरण्यासाठीचा त्याचा जो उन्माद असतो तो तो रोखू शकत नाही, आणि मग अशा वेळेस तो नागरी वस्तीकडे घिरट्या घालतो. तर अशा नागरी वस्तीमध्ये घिरट्या घालत असताना त्यांच्या हातून कदाचित नागरिकांवर अत्याचार केला जाईल, विनयभंग केला जाईल, बलात्कार केला जाईल. या भीतीपोटी ब्रिटिश सरकारने, आता तुम्ही जर मिलिटरी कॅम्पमध्ये कधी फिरलात, पुण्याला असेल, नगरला असेल, कंटोनमेंट बोर्ड नावाचा एक बोर्ड तुम्हाला पाहायला मिळेल कधी, जिथे मिलिटरी कॅम्प आणि नागरी वस्ती एकत्र असतात. जशी आपली नगरपालिका असते, ग्रामपंचायत असते, तसे कंटोनमेंट बोर्ड असतो. आणि कंटोनमेंट बोर्डाने या वेश्या व्यवसायावर किंवा यांच्या व्यभिचारी वागण्यावर नियंत्रण आणण्यासाठी कंटोनमेंट बोर्ड स्थापन केले होते. मला वाटतं प्रशासन देखील त्याच भूमिकेत आहे की एका बाजूला समाजातल्या उन्मादित तरुणांचा उन्मादाचा निचरा होण्यासाठी वेश्या व्यवसाय चालू असावा, आणि एका बाजूला वेश्यांना आरोग्यविषयक सुविधा किंवा संरक्षण विषयक सुविधा किंवा त्यांचा मूलभूत अधिकार, वय वर्ष 18 नंतर तुम्ही कोणाशीही संभोग करू शकतात, किंवा तुम्ही विवाह बाह्य संबंध ठेवायचा असेल तरी तुम्ही 18 वर्षाच्या वर असाल तर तुम्हाला सज्ञान मानले जातं. त्याच्यामुळे त्या व्यवसायाला आडकाठी पण आणू शकत नाही, आणि त्याला नाव दिलंय व्यवसाय. तर व्यवसाय काय फक्त अंमळनेरातच होतो असं नाही. या भारतातल्या 10 महानगरांमध्ये नजर टाका. तुम्ही जर कलकत्त्याला गेलात, तुम्ही जर मुंबईला गेलात तर गोलपीठा आहे. मुंबईला गेला तर तुम्ही मीरा रोडला गेलात, मी तुम्हाला नावं सांगेल की कोणत्या कोणत्या भागामध्ये. नागपूरला गंगा जमुना हा रेड लाईट एरिया आहे. ग्वाल्हेरला गेला रेशमपुरा, प्रयागराज जिथे संपूर्ण भारतातले हिंदू पाप धुण्यासाठी जातात, त्या प्रयागराज मध्ये सुद्धा मीरगंज नावाचं 150 वर्षापासूनची वेश्यावस्ती आहे. बिहारला गेला तर मुजफ्फरपूरमध्ये चतुर्भुज आहे. वाराणसीला जिथे आम्ही तीर्थयात्रा करायला जातो तिथे शिवदासपूर दालगंडी नावाची वेश्यावस्ती, मेरठला कबाडी बाजार आहे, दिल्लीला जीबी रोड आहे, मुंबईला कामाठीपुरा आहे, आणि कलकत्त्याला सोनागाछी. तर सोनागाछीच्या वेश्यावस्तीमध्ये प्रत्येक वेश्येला प्रमाणपत्र दिलं जातं, म्हणजे लायसन मिळतं, आणि त्या लायसनवर त्या व्यवसाय करतात, आणि या व्यवसायाचं परमिट सहज मिळतं कलकत्त्यासारख्या शहरामध्ये. एकीकडे आपण म्हटलं की हा वेश्या व्यवसाय म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिलेली आहे, आणि दुसरीकडे आपल्या अंमळनेरमध्ये त्याला बंदी घालण्यासाठी मोर्चे काढले जात आहेत, बैठका घेतल्या जात आहेत, आणि एक दबाव तंत्र निर्माण केलं जात आहे. हा जो अंमळनेर तालुक्यामध्ये जो संभ्रम निर्माण झालेला आहे, नेमकं याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे सांगा. या अंमळनेरातल्या समाजाला जेवढा तमाशाप्रिय आहे तेवढंच कीर्तनही आवडतं. या अंमळनेर शहरामध्ये ज्या प्रकारे साने गुरुजी असतील, प्रताप शेठजी असतील, सखाराम महाराज असतील, मंगळदेव ग्रह मंदिर असेल, यांनी अतिशय पृष्ठभूमी तयार केली शालीनतेची, सौजन्याची, प्रेमाची, स्नेहाची. मला वाटतं जिथेही कुठे ऊन असेल तिथे सावली असेल, जिथेही कुठे पांढरी बाजू असेल तिथे काळी बाजू असेल. म्हणून मला वाटतं की वेश्यावस्ती ही अंमळनेरची समस्या नाही, कधीच नाही. राहिला विषय संभ्रम निर्माण झाला तर काही लोकांनी, मी तुम्हाला सांगितलं की त्यांना कुटुंबाच्या अडचणी आल्या, त्यांच्या निवासाच्या अडचणी आल्या, त्यांच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ असावा, चांगला असावा, सभ्य संस्कृतीच्या अपेक्षेपोटी त्यांना आता आपल्या शेजारी वेश्या व्यवसाय करणारं कुटुंब नकोसं झालं असेल. तर हा काळाचा महिमा आहे, काळाचा प्रभाव आहे. कालांतराने त्या समाजामध्ये मिळून मिसळून राहणाऱ्या वेश्या आज मोबाईलमुळे शेजाऱ्यांशी त्यांचे संबंध दुरावले असतील म्हणूनही कदाचित, आणि पुन्हा एकदा त्यांच्या इस्टेटीवर असणारा कोणाचा डोळा, या सगळ्यामुळे मला वाटतं ही आंदोलनं, मोर्चे, निवेदनं हे सुरू आहे. आणि यांच्या बाजूने, कायद्याच्या बाजूने म्हणाल तर वेश्या व्यवसाय हा 18 वर्षाच्या वर सज्ञान झालेल्या माणसाला कोणाशीही शारीर संबंध करताना अडथळा आणू शकत नाही. तो संविधानाने दिलेला त्यांना अधिकार आहे. वेश्या व्यवसायाचे मी तुम्हाला नमुने सांगेल की वेश्या व्यवसाय फक्त घरामध्ये वेश्या व्यवसाय केला म्हणून थांबून गेले तुमचं असं समजू नका. घरामध्ये वेश्या व्यवसाय करता येतो, त्याला वेश्यालय म्हणाल किंवा वेश्यागृह म्हणाल. काही लोक रस्त्यावर उभे राहून हावभाव करतात आणि लोकांना डोळे मिचकावून किंवा इशारे करून, हातवारे करून बोलावतात,
आणि वेश्या व्यवसाय करतात. काही लोक फोनवर कॉल कर बोलवतात. आता तर नवीन एस्कॉर्ट एजन्सीज आल्यात. म्हणजे काही एजन्सी असं काम करतात की तुम्ही त्यांच्याकडे मागणी करा की मला अशा प्रकारचा पुरुष किंवा अशा प्रकारची स्त्री हवी, त्या एजन्सी तुमची ती भूक भागवतात. काही खाजगी निवासस्थानं आहेत. म्हणजे आता ठाण्याला एक रेड पडली, तर उच्चभ्रू वस्तीमधल्या फ्लॅटमध्ये बेडरूम भाड्याने दिला जात होता. सभ्य कुटुंबाने वेश्या व्यवसायाच्या नावाखाली नव्हे, कौटुंबिक आश्रयाच्या नावाखाली ठाण्याला बेडरूम उपलब्ध करून दिलं आणि तिथे वेश्या व्यवसाय चालायचा. स्पा आणि मसाज पार्लर तुम्ही जर पाहत असाल तर अनेक स्पा आणि मसाज पार्लर हे वेश्या व्यवसायाची उगमस्थान आहेत. नाईट क्लब काय सांगतात तुम्हाला? नाईट क्लब किंवा डिस्कोथेक जे असतात तिथं सुद्धा अनेक खोल्या रिझर्व्ह असतात. आता तर आम्ही या सोशल मीडियाच्या माध्यमातून सायबर सेक्स किंवा व्हर्च्युअल सेक्स पर्यंत पोहोचलो. आणि मग तुम्ही जर पुरातन आम्हाला इतिहास सांगाल तर मग आम्ही धर्माच्या नावाखाली मंदिरांमध्ये देवदास्या सुद्धा देवाच्या नावाने तिथे मंदिरामध्ये ठेवलेल्या आहेत. आणि त्या देवदासांचा उपभोग अनेक पुजारी किंवा भक्त त्यांचा वापर करायचे. त्यांचं तारुण्य ओसरलं की त्यांचं जीवन अतिशय बिकट व्हायचं. तर हा सगळा समाजातलाच भाग आहे, याला तुम्ही वगळू शकत नाही. त्याच्यामुळे यांनी कितीही आंदोलनं केली, कितीही मोर्चे काढले, निवेदनं दिली, तरी हा वेश्या व्यवसाय थांबला नाही. आणि यांनी कितीही वेश्या व्यवसाय चालवायचा प्रयत्न केला तरी यांचं शरीर यांना शेवटपर्यंत साथ देणार नाही. किंवा सृष्टीचा नियम आहे, बदल होत असतो. तर हे वेश्या वस्ती मला वाटतं ही सुद्धा कालांतराने नष्ट होईल किंवा बाहेर जाईल. आजचे सध्याचे म्हणजे अंमळनेरचा जो इतिहास आहे वेश्यालयाचा, वेश्यावस्तीचा, नेमकं आजची सध्याची परिस्थिती, त्यांच्या समस्याबद्दल काय सांगाल तुम्ही? बघा, मी माझ्या आजोबांच्या काळापासून या वेश्यावस्तीतल्या वेश्यांशी किंवा तमासगीर महिलांशी किंवा एकूणच संपूर्ण त्या यंत्रणेशी अतिशय जवळून परिचित आहे. तर मला वाटतं या वेश्यावस्तीमध्ये काम करणाऱ्या ज्या महिला होत्या त्या अतिशय सभ्यतेने समाजाशी एकरूप होत्या. म्हणजे बाबा भांड सारख्या माणसाने अंमळनेरच्या वेश्येवर कादंबरी लिहिली. नंबर 2, अंमळनेरचे माजी आमदार साथी गुलाबराव पाटील यांना या अंमळनेरातल्या वेश्या रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधायला यायच्या. आम्हाला देखील ते सद्भाग्य लाभलं की त्यांच्या पुढच्या पिढीने आम्हाला राख्या बांधल्या. त्याची उतराई आम्ही असे झालो की आपल्या या साने गुरुजी शाळेमध्ये अनेक वेश्यावस्तीतली मुलं शिकायला यायची. आम्ही त्यांना त्या दलदलीतून बाहेर काढलं आणि समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये घरं घेऊन दिली. त्यांना आपल्या मुख्य समाजामध्ये प्रवाहित केलं. हे आम्ही करू शकलो. आज मात्र त्याच वेश्यावस्तीमध्ये गेल्यानंतर त्यांची दयनीय परिस्थिती पाहता आज पूर्वीसारखा तो व्यवसाय बहराला नाही किंवा अनेकांना अनेक पर्याय उपलब्ध असल्या कारणाने त्या वेश्यावस्तीकडे कोणी फिरकत नाही. आणि त्यांचा आयुष्याचा बराच काळ या व्यवसायात गेल्या कारणाने त्यांनी दुसरं कुठलं कौशल्य आत्मसात केलं नाही. म्हणून त्यांना दुसऱ्या व्यवसायाकडे जाण्याचं आकर्षण नाही किंवा हिंमत नाही किंवा तसा पर्याय नाही. कारण पुनर्वसन शासन करेल तर ही त्यांना शाश्वती नसल्या कारणाने अतिशय दयनीय आणि हृदयाला छिद्र पाडणारी बाब तिथे मी पाहिली की त्यांच्या आजारासाठी पुरेसा पैसा नाही, त्यांच्या उदरनिर्वाहासाठी पुरेसा पैसा नाही. त्यांच्या कुटुंबातील जे सदस्य होते, म्हणजे पुरुष सदस्य असतील किंवा मुली असतील, त्यांची लग्न होऊन त्यांनी ते बाहेर प्रस्थापित केले त्यांना आणि स्वतः मात्र त्या दलदलीमध्ये खितपत पडलेले आहेत. अशी आजच्या अंमळनेरची वेश्यावस्तीतली दयनीय परिस्थिती आहे. या एकूणच वेश्या व्यवसायाला म्हणा किंवा या सेक्स इंडस्ट्रीला म्हणा, भारत सरकारने किंवा महाराष्ट्र सरकारने किती गांभीर्याने घेतलंय त्याचं मी एक उदाहरण सांगेन. महाराष्ट्र जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटी जी आहे, MDACS किंवा नॅको राष्ट्रीय एड्स नियंत्रण सोसायटी किंवा कलकत्त्यातली सुमनवा समिती, तर या लैंगिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ज्या सेक्स वर्कर आहेत, महिला कामगार आहेत, तर त्यांच्यासाठी संघटना आहे त्यांच्या हक्काचे लढे देण्यासाठी. तर त्यांची नोंदणी संख्या जर मी तुम्हाला सांगितली, म्हणजे त्यातल्या त्यात अधिक जाणकार असलेल्या 65,000 सदस्य आहेत त्यांचे. दुसऱ्या बाजूचा मी 1997चा अहवाल सांगतो, मी आताचा नाही सांगत. महिला व बाल विकास मंत्रालयाचा अहवाल आहे. 30 लाख महिलांची उपस्थिती सेक्स वर्कर म्हणून नोंदलेली आहे. तुम्ही जर मराठवाड्यातल्या दैन्याची, दारिद्र्याची सीमारेषा पाहिली तर आपली पोटची पोरगी वेश्या व्यवसायासाठी 1,00,000 ते 1.5 लाखामध्ये विकल्या जाते. आणि ही संख्या 1997ची संख्या 2004 पर्यंत 50% वाढलेली आहे.
आज मी 2025 मध्ये तुमच्या समोर बसलोय. मला वाटतं हा सहज मार्गाने उपलब्ध होणारा पैसा अनेकांना भुरळ घालतोय. सामान्य नागरिकांना जर मतदान करण्यासाठी 2,000 रुपयाची भुरळ पडत असेल, मला वाटतं संसार चालवण्यासाठी शानोशौकत म्हणजे आपला आरामदायी जीवन जगण्यासाठी जर कोणाला या मार्गाने सहज पैसा उपलब्ध होत असेल तर वेश्या व्यवसाय थांबणं अशक्य आहे असं मला वाटतं. एकंदरीत आज आपण बघितलं की वेश्या व्यवसाय समाजासाठी किती म्हणजे आवश्यक आहे, आणि दुसरीकडे जे मोर्चे वगैरे काढले जातात की वेश्या व्यवसाय बंदीसाठी जे काही वातावरण निर्मिती केली जाते, याचा समतोल आज आपल्या मुलाखतीतून स्पष्ट झालेला आहे. महादर्पणतर्फे आपल्याकडनं खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.